जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। श्री क्षेत्र पंढरपुरात आषाढ पौर्णिमा, गोपाळपूर काला, प्रतिपदा, महाद्वार काला आणि नंतर चांगला दिवस पाहून प्रक्षाळ पूजा करून चातुर्मास सुरू करतात। या संबंधी कालविवेक ग्रंथात माहिती मिळते। मित्रांनो, चातुर्मासात व्रते नित्य आणि नैमित्तिक स्वरूपाची असतात। विठुरायाचे प्रक्षाळ पूजन उत्सव आपल्याला माहित आहे का? दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळ पूजेचा उत्सव असतो। यात्रांच्या काळात येथे भक्तांची मांदियाळी असते। लाखोंच्या संख्येने येथे वारकरी येतात। प्रत्येक वारकऱ्याला दर्शन होण्यासाठी श्री विठुराय हे दिवसभर उभे असतात। यात्रेच्या काळात मंदिरातील दररोज पहाटेची काकड आरती, दुपारी 5:30 वाजता दागिने पोशाख घालणे, संध्याकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात। यात्रेच्या आधीच देवाचा पलंग काढण्यात येतो। अहोरात्र दर्शन देऊन श्री विठुरायाला थकवा आलेला असतो। हा थकवा शिनवटा काढण्यासाठीच आषाढी आणि कार्तिकी यात्रा झाल्यानंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सव करण्यात येत असतो, अशी पूर्वाचार चालत आलेली परंपरा आहे। त्यानुसार ही विधी शुक्रवारी 26 जुलै 2024 या दिवशी पार पडणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता करण्यात येते। श्री विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घातले जाते। मंदिर समितीच्या वतीने मंदिरातच गरम पाण्याची खास व्यवस्था केलेली असते। या गरम पाण्यानेच बडवे उत्पात तसेच श्री विठ्ठलाच्या सर्व सेवाधारी मंडळींनी यथेच्छ स्नान करतात। त्यानंतर या मंडळींच्या घरातून तसेच शहरातील बहुतांश लोकांच्याही घरातून या दिवसाचा पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात येतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य श्री विठुरायाला दाखवण्यात येतो। सायंकाळी 5:30-6च्या सुमाराला देवाला आकर्षक पोशाख परिधान करून पारंपरिक अलंकारांनी सजवले जाते। सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूप आरतीचा कार्यक्रम होतो। प्रक्षाळ पूजेपासून मंदिरातील श्री विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात येतात। नित्योपचारास प्रारंभ पहाटे काकड आरती, दुपारी महानैवेद्य, 5:30च्या दरम्यान श्री विठुरायांना पोशाख आणि अलंकार घालणे, सायंकाळी 7 ते 7:30 दरम्यान धूप आरती, रात्री शेजारती करण्यात येते। रात्री 1 नंतर विठ्ठल मंदिर बंद असते। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो